नमस्कार मित्रांनो, VWGK मराठी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र कृषी सेवक सराव प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे बघणार आहोत. चला मग आता प्रश्नाला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, हळदीला पिवळा रंग पुढीलपैकी कोणत्या द्रवामुळे येतो? तर खाली 4 पर्याय दिले आहेत. तर त्यामधील पर्याय ए कुरकुमिन, पर्याय बी लाइकोपीन, पर्याय सी कॅप्सिसिन आणि पर्याय डी टुनिन. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुरकुमिन. हळदीला पिवळा रंग हा कुरकुमिन या द्रवामुळे येतो. बघूया आता पुढील प्रश्न, माता पिता या शब्दाचा समास ओळखा. तर पर्याय ए आहे समाहार द्वंद्व, पर्याय बी अवयवी भाव, पर्याय सी वैकल्पिक द्वंद्व आणि पर्याय डी इतरेतर द्वंद्व. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इतरेतर द्वंद्व. माता पिता या शब्दाचा समास इतरेतर द्वंद्व हा आहे. पुढील प्रश्न आहे, कोणते संजीवक वापरून फळझाडांची पानगळ करता येते? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए GA, पर्याय बी इथेल, पर्याय सी IBA आणि पर्याय डी IAA. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी इथेल. इथेल हे संजीवक वापरून फळझाडांची पानगळ करता येते. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. सामूल्य 7 असलेल्या जमिनी कोणत्या प्रकारात मोडतात? तर खाली 4 ऑप्शन आहेत. पर्याय ए आम्ल, पर्याय बी विम्ल आणि पर्याय सी उदासीन, पर्याय डी क्षारयुक्त. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी उदासीन. सामूल्य 7 असलेल्या जमिनी या उदासीन या प्रकारात मोडतात. बघूया आता पुढील प्रश्न, सिंह जसे छावा तसे घोडा जसे. खाली 4 पर्याय दिले आहेत. पर्याय ए पाडस, पर्याय बी शिंगरू, पर्याय सी कोकरू आणि पर्याय डी खेचर. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी शिंगरू. बघूया आता पुढील प्रश्न, खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. तर पर्याय ए आहे मी पेरू खातो, पर्याय बी बाळ हसते, पर्याय सी रमेश जात आहे आणि पर्याय डी त्याला खवखवते. तर यापैकी याची योग्य उत्तर आहे पर्याय ए मी पेरू खातो. मी पेरू खातो हे वाक्य सकर्मक क्रियापद असलेले वाक्य आहे. पुढील प्रश्न आहे, अंगतुक या शब्दाचा शब्दार्थ स्पष्ट करा. खाली 4 पर्याय आहेत. त्यामधील पर्याय ए न बोलवता येणारा माणूस, पर्याय बी जंतुसंसर्ग झालेला माणूस, पर्याय सी गुंत्यात अडकलेला प्राणी आणि पर्याय डी गुंता नसलेला. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए न बोलवता येणारा माणूस. अंगतुक या शब्दाचा अर्थ न बोलवता येणारा माणूस हा आहे. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. श्यामने शेंगा खाल्ल्या या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तर पर्याय ए आहे कर्मणी, पर्याय बी सकर्मक कर्तरी, पर्याय सी अकर्मक भावे आणि पर्याय डी भावे. तर याची योग्य उत्तर आहे पर्याय ए कर्मणी. श्यामने शेंगा खाल्ल्या या वाक्यातील प्रयोगाचा हा कर्मणी हा प्रकार आहे. पुढील प्रश्न आहे, प्रमाणित बियाणांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? तर पर्याय ए आहे पांढरा, पर्याय बी पिवळा, पर्याय सी हिरवा आणि पर्याय डी निळा. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी निळा. प्रमाणित बियाणांच्या पिशवीवर निळ्या रंगाचे लेबल असते. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली रत्ना ही जात कोणत्या 2 जातींचा संकर आहे? तर याचे खाली 4 पर्याय दिले आहेत. त्यामधील पर्याय ए नीलम व तोतापुरी, पर्याय बी हापूस व नीलम,
पर्याय सी हापूस व वनराज आणि पर्याय डी हापूस व दशेरी. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी हापूस व नीलम. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली रत्ना ही जात हापूस व नीलम या 2 जातींचा संकर आहे. बघूया आता पुढील प्रश्न. मध्यवर्ती कंदपिके संशोधन संस्था कोठे आहे? तर पर्याय ए आहे डेहराडून उत्तराखंड, पर्याय बी अनारकुलम केरळ, पर्याय सी लखनौ उत्तर प्रदेश आणि पर्याय डी तिरुवनंतपुरम केरळ. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी तिरुअनंतपुरम केरळ. मध्यवर्ती कंदपिके संशोधन संस्था हे तिरुअनंतपुरम केरळमध्ये येथे आहे. पुढील प्रश्न आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर पर्याय ए आहे आचार्य कृपालानी, पर्याय बी पंडित मदन मोहन मालवीय, पर्याय सी राजा राममोहन राय आणि पर्याय डी ॲनी बेझंट. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी पंडित मदन मोहन मालवीय. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ही पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. बघूया आता पुढील प्रश्न. व्हाईट लेग हॉर्न ही पुढीलपैकी कशाची जात आहे? तर याचे खाली 4 पर्याय दिले आहेत. त्यामधील पर्याय ए शेळी, पर्याय बी म्हैस, पर्याय सी कोंबडी आणि पर्याय डी गाय. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कोंबडी. पुढील प्रश्न आहे नाशिककडून ठाणे जिल्ह्यात उतरताना कोणता घाट पार करावा लागतो? तर पर्याय ए आहे कसारा, पर्याय बी थळघाट, पर्याय सी माळशेज आणि पर्याय डी कात्रज. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए कसारा. नाशिककडून ठाणे जिल्ह्यात उतरताना कसारा हा घाट पार करावा लागतो. पुढील प्रश्न आहे बोधचिन्ह हे कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे? तर खाली 4 पर्याय आहेत. त्यामधील पर्याय ए तोंडी, पर्याय बी अभाषिक, पर्याय सी लेखी आणि पर्याय डी भाषिक. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अभाषिक. बोधचिन्ह हे अभाषिक या प्रकारचे संप्रेषण आहे. बघूया आता पुढील प्रश्न. दातीत ऋण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर पर्याय ए आहे खूप घाबरणे, पर्याय बी गप्प बसणे, पर्याय सी शरण येणे आणि पर्याय डी साध्या सरळ गोष्टीसाठी गुंतागुंतीचा प्रयत्न करणे. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शरण येणे. दातीत ऋण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ शरण येणे हा आहे. पुढील प्रश्न आहे पिकांच्या आधारभूत किमती ठरवण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे? तर पर्याय ए आहे नियोजन मंडळ, पर्याय बी कृषी पणन मंडळ, पर्याय सी कृषी मूल्य आयोग, पर्याय डी कृषी विभाग. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कृषी मूल्य आयोग. पिकांच्या आधारभूत किमती ठरवण्यासाठी कृषी मूल्य आयोग हा कार्यरत आहे. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. टाटा आयर्न अँड रॉयल कंपनी लिमिटेडचा पोलाद प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? तर याचे खाली 4 पर्याय दिले आहेत. त्यामधील पर्याय ए बनपूर, पर्याय बी दुर्गापूर, पर्याय सी हिरापूर आणि पर्याय डी जमशेदपूर. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी जमशेदपूर. टाटा आयर्न अँड रॉयल कंपनी लिमिटेडचा पोलाद प्रकल्प हा जमशेदपूर येथे आहे. पुढील प्रश्न आहे टोमॅटोच्या फळास लाल रंग हा कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो? तर पर्याय ए आहे मॅलेनिन, पर्याय बी लायकोपीन, पर्याय सी सॅफ्रॉनिन आणि पर्याय डी झॅन्थोफिल. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी लायकोपीन. लायकोपीन या रंगद्रव्यामुळे टोमॅटोच्या फळास लाल रंग हा येतो. पुढील प्रश्न आहे
नारळाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे? तर पर्याय ए आहे आनंद, पर्याय बी सिंगापुरी, पर्याय सी बाणावली आणि पर्याय डी प्रताप. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी प्रताप. नारळाची प्रताप ही जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. पुढील प्रश्न आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅश या पर्वतावर बसले आहे? तर पर्याय ए आहे अरवली, पर्याय बी सह्याद्री, पर्याय सी गाविलगड आणि पर्याय डी सातपुडा. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी सातपुडा. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा या पर्वतावर वसले आहे. तर मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.